पक्ष्यांचा आवाज आहे एवढा भारी वाटतं ना सकाळ सकाळ. ट्रेडमिलवरती रन करायला आणि असं रनिंग करायला खूप फरक आहे. ब्रीदिंग टेक्निक खूप मॅटर करते रनिंगच्या वेळेस. आणि रेस्ट काय काय लोक नाही का रेस्ट करत नाही डायरेक्ट पळायला जातात ना, हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. आणि हे जे बडबड करतात ना अशी लोक, त्यांचं पण मी फक्त आत्ता बोलतोय. जे बडबड करतात ना सारखी आणि पळतात ना ते हार्ट अटॅक असं हार्टवरती येतं रे प्रेशर. अशा प्रकारे 3 किलोमीटर नॉनस्टॉप. आणि हो खरंच असं मध्ये थांबायला आवडत नाही. असं डायरेक्ट डेस्टिनेशनवर थांबलं ना वाव, तुम्हाला वाटत असेल नॅचरली पडतंय, पण इथे एक चूत आहे ओव्हर ॲक्शन करायचं बघतो. आई ग भारी. डायरेक्ट असं डेस्टिनेशनवर थांबलं ना वाटतं काय तर भाई. अशा प्रकारे 3 किलोमीटर नॉनस्टॉप. आणि हो खरंच असं मध्ये थांबायला आवडत नाही. असं डायरेक्ट डेस्टिनेशनवर थांबलं ना वाव, तुम्हाला वाटत असेल नॅचरली पडतंय, पण इथे एक चूत आहे ओव्हर ॲक्शन करायचं बघतो. आई ग भारी. डायरेक्ट असं डेस्टिनेशनवर थांबलं ना वाटतं काय तर भाई. सर कधीपासून रनिंग करताय तुम्ही? पहिली गोष्ट सर बीर बोलू नको, इज्जत नीट बोल. कधीपासून रनिंग करताय? तर ना मी रनिंग म्हणजे मला रनिंगच्या आधी एवढी आवड नव्हती, पण मी एक भरती दिली होती तेव्हा 5 किलोमीटरची. त्याच्यामध्ये मी पास पण झालो होतो, बट काय माहिती ते रद्द झाली ती एक्झाम. पण तेव्हापासून मला सवय लागली 5 किलोमीटरची वगैरे. नाहीतर मला लिफ्टिंगच आवडायचं आधी. लिफ्टिंगला पण नाही का एक वेगळीच नशा आहे. पण आहे ना तेव्हा ते 5 किलोमीटरचं मी रोज रनिंग करायचो. आणि तेव्हा ॲक्टिंग करतो जराशी. तिथे कॅमेरा ठेव ना, बिअर गेल सारखं. हाय ग ओव्हर ॲक्टिंग होता. हाय का कॅमेऱ्यात? कर स्टार्ट. कधीपासून पडतोय तू? मला ना खरं आहे ना रनिंगच्या आधी मला रनिंगची सवयच नव्हती आधीपासून. पण मी ते भरती दिली ते एक 5 किलोमीटरची भरती होती, मग प्रॅक्टिस करायचो त्यासाठी. मग जरासं आवडायचं. पण मला लिफ्टिंगनी जी लिफ्टिंगनी मजा येते ना, जे रनिंगनी भारी वाटतं जरासं, बट मला लिफ्टिंगच आवडते करायला. तेव्हापासून सवय लागली. नाही तर रनिंग एवढी होती, पण वन्स इन अ वीक मी करतो. ते मसल लॉस वगैरे काहीतरी तू बोलायचं ना, मसल लॉस. आता आपल्या नाही काय मसल ते रनिंग आणि लिफ्टिंग एकत्र करतात ना, ते बाबा एकतर काहीतरी कामधंदे नसतील करत, नुसतं नाही का डाएट आणि फिटनेसच करत असतील. कारण एक जॉब पर्सनला आहे ना मसल असं नाही का तो मेंटेन ठेवणं अवघड आहे. कारण मसल लॉस होतो जेव्हा तुम्ही जास्त रनिंग करता आणि लिफ्टिंग पण करताय, पण तुमचा जर डाएट नाही होत मग खरंच मसल लॉस होतो. आणि म्हणून मी वन्स इन अ वीकच ठेवलं ते. पण तू जॉब कुठं करतो? हां, पण मी जॉब काय करतो? जॉब कुठं करतो तू? कॅमेऱ्याच्या मागे एक मुलगी बसली. आता मी एवढं डेंजर आन्सर दिला असतं ना. आता काय खाणार आहे? आता बघ आता रनिंग झाली आहे मला, आणि मला खरंच भूक लागली होती. मी सकाळ खरवस खाल्लं, रात्रीच बनवून ठेवलं होतं. रोज नाही खात, काल बनवून ठेवलं खरवस. आता मी खरवस खाऊन आलोय. उपाशी पोटी जर कोण नवीन करत असतील ना रनिंग बिनिंग, नका करू तुम्ही. आणि मी ज्ञान वगैरे नाही देते, फिटनेस नाही बनते, फिटनेसचं काय ज्ञान नाही देते. नाही का एक सिंपल गोष्टी ते सांगतो. लोक पळ सुटतात रे. म्हणजे आता मित्र कधी रात्री बसले असतील चौकात बोलत असतील, चल उद्या पोट वाढले पळायला जाऊ. तर नाही का जातात पळायला, खात पीत काय नाही. तसं नका करू, काहीतरी खाऊन जात जावा. पण खाऊन रनिंग केल्यावरती उलटी सारखं होतं ते. नाही अरे तुम्ही लवकर लगेच खाता तुम्ही. ते बडीशेप नाहीये खायचं, म्हणजे चांगलं काहीतरी खायचं. म्हणजे नाही का जसं मी म्हणतो व्हाईट एग्स खायचे, खरवस खायचं, चांगलं काहीतरी प्रोटीन ज्याच्यामध्ये आहे ते खायचं. आणि जर तू डायरेक्ट रात्रीचं वरण भात गरम करून जाशील खाऊन, तसं नसतं. सो लाईट काहीतरी खायचं, पण अर्धा तास आधी खायचं. जर 10 मिनिटं आधी खाल्लं तर पोट दुखणारच, पाणी बिनी प्यायचं नाही. आणि आता जाणार आहे आणि गव्हाचं चीक खातो. तुम्हाला माहिती आहे आता सगळ्यांना, तुम्ही रोज बघतात ब्लॉग्स वगैरे. गव्हाचे चीक खातो मी. त्याने वाटतं मला असं काहीतरी. तेलकट वगैरे नाही आवडत मला. तेलकट खाल्ल्यावर असं मळमळ. पण त्याच्यावरती तू तूप टाकतो की? कशावरती? गव्हाच्या चिकावर. माझं चॉईस आहे ना ती. तुला नाही टाकायचं तर तू नको टाकू. मला आवडतं तूप, तुम्हाला नसेल आवडतं नका घेऊ.
आता मी लहानपणात आमचं गेलंय तुपामध्ये, तुपाने आंघोळ करायचो आम्ही. हो झालं आता मस्त आहे का. अरे वाटतं रे तळजाईचं पाणी आहे ना, मी स्पेशली काय करतो माहिती आहे का, तळजाईचं पाणी घेतो. काय माहिती तळजाईतलं पाणीच वेगळं लागतं रे, असं भारी लागतं पाणी. तुम्ही कधी पण नोटीस करा, घरामध्ये जर नॉर्मल पाणी पित असतील ना, फिल्टरचं असो कसं, पण तळजाईचं पाणी भारी लागतं. आणि आता जातो मस्त गावाचं चीक वगैरे खातो, जर पावर येईल. कारण लगेच असं पळलं लगेच भूक लागते रे. काय माहिती 3 किलोमीटर पळलोय मी आज, आणि खाऊ गावाचा चीक. तर आज आहे शनिवार, आणि शनिवारी मी नेहमी शनी मंदिरात जात असतो. लवंगची माळ घेऊन आम्हाला, मी खूप आधीपासून करतोय, 3-4 वर्ष आधीपासून. आणि नेहमी मी आपल्या दक्षिणमुखी मंदिर आहे ना तिकडे जात असतो. पण आज माझ्या मित्राने इकडे आणले मला, पर्वतीच्या पायथ्याशी. इथं मला दाखवतो मी, थांबा. दिसतंय का चांगलं यार. आहे का लवंगची माळ आहे ना, लवंगची माळ बनवावं लागेल का? बनवली आहे माळ. 10 मिनिटात करा मग. मी थांबू शकतो, मित्र नाही थांबू शकत. माझा मित्र आहे आतमध्ये, आता तो थांबल का? 21 ना. पण बनवून का नाही ठेवतो मी, बनवलेले असते सगळी. नाही आलं गिऱ्हाईक तर बसून 1-2 मग ठेवायचे बनवून. ते काय होतं मग तसंच पडून जातं. पण ते काय खराब थोडी होणार आहे पडून राहिला. पण ते गुंत होतं ना बरं. किती माळ असतं? 21 असतं. अजून किती असतं काय माळ? 21 अजून 11. एक काम करा, 1100 करा. हो असे म्हणत होते तिथे लवंगची माळ. हेडो काढतो काय बाबा. हो अख्खं पुणे बघतं मला. नाही ना, आम्हाला अख्खं पुणे बघतं. होय. आणि आता तुम्हाला बघणार. तर झालंय माझं शनी मंदिरातून मी आता बाहेर आलोय, आणि एवढं डेंजर होऊन झालं नाही तर असं वाटतं नाही का 4-5च वाजलेत. ह्यावेळेसचा उन्हाळा खरंच लय डेंजर असणार आहे. जाऊ आता आपण मस्त. मला निरा पाहिजे रे, निरा आवडतो मला, तर मी निरा पिणार आहे आता. लय डेंजर होऊन झालं, तर डोकं दुखल नाही तर आता अजून जरा वेळ उन्हात थांबलं ना मी. ते सकाळची सुरुवातच देवापासून व्हायला पाहिजे, तर जरा पॉझिटिव्ह जातं. उठणार नाही तर असं लोक काय उठतच नाही रे, उठतच नाही ते बेडवरून, झोपतच राहतात नुसते. चल रे, लय वेळ वाटतं रे असे ब्लॉग बी करताना. असे कधी केले नाही मी असे पकडून. लँडस्केप मध्ये पकडताना ना लय वेळ वाटतं रे असं पकडायला ना. की असं नॉर्मल जर असं पकडलं ना तर कोण बघत नाही. चल 2 द्या ना, 2 निरा. प्रॉपर विटॅमिन सी. पण लोकांना जिम वगैरे करत असतील ना माहिती नाही, याच्यामध्ये फुल विटॅमिन सी असतात. दुधापेक्षा जास्त कॅलरीज असतात निरामध्ये. माझं फेवरेट आहे निरा, आणि उन्हाळ्यात तर खूप गरजेचं आहे. आणि प्रोटीन किती असतं? प्रोटीन एवढंच गुगल केलं तर मी, जेवढं गुगल केलं तेवढंच बोलणार. मला जास्त खरंच बोलणार मी. काय करतो रे, गुगल करतो आधी 2 मिनिटं आधी बोलतो. वाव, अरे असं उन्हातून आलं ना काय पैसे तुझं ना ते माझे जे भेटते माझे पैसे मला देते. मगाचे सुट्टे राहिलेले गार लागतं निरा. मला ना ताडीच ट्राय करायची, ताडी. आणि ताडी आणि माडीमधला फरक एवढं मला माहिती नाही. प्लीज असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, ताडी आणि माडीमध्ये काय फरक. माडी केली मी, ताडी पाहिजे म्हणजे ओरिजिनल ताडी आहे. हे काय काय लोक केमिकल वगैरे टाकतात. मस्त आहे की निरा पिऊन मी चालू आहे घरला. घरी जाऊन आपण काम करायचं, आपल्याला जर एडिटिंगचं काम करायचं आहे जाऊ. ते तसं भारी. अरे एक जण काय म्हणत होता माहिती का, एक जण म्हणत होता की साऊथ इंडियन सारखा दिसतो.
खरं आहे खरं आहे खरं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जरा.